जय खानदेश मंडळी, जय खानदेश मंडळी. मी आहे सोनाली राव, तुमची जळगावकर. मी आज बनवणार आहे चिकल्या, जे आपल्या खानदेशनं एकदम प्रसिद्ध आहे, जे धाकला मोठा असले सगळंच आवडत है ना. असं मी मस्तपैकी चिकल्या बनवायचे. चिकल्या बनवण्यासाठी पहिले तोरणे दाय लेवाना आणि त्याला चांगलं धुई टाकायला, 2-1 पाण्यामध्ये धुई टाकायला. आणि आता हाय देखा मंडळी, आता याला मस्त धुई टाकायची. मी 2 पाणीवर धुई टाकेलशे. त्यानंतर आपण यामा स्वच्छ पाणी टाकायचं. जेवढं तोरणे दाय डुबीन इथलं आपण मस्तपैकी स्वच्छ पाणी यामा टाके देवाना. मी या छान मोठा टमाटर, मीडियम साईजचा असा टमाटर लिहिले, त्याचे बी असं स्वच्छ धुई टाका ना. आणि असं मिरच्या लिहिले, त्या मिरच्या बी असं मस्त स्वच्छ धुई टाका ना. मीडियम साईज ना या 3 टमाटर मी लिहिले शेतच. या 3 साईज ना या 3 टमाटर जे शेतच त्या असा मस्तपैकी कापीसनी यामध्ये टाकी देवा. तुम्ही देखू शकता की मला खिडकीमा कितला मस्त मस्त झाडे लावायला शेतस. मी एक गुलाब ना शेतस, हा एक छोट्या फुल येत असते, माहिती नाही कोणता आहेत, पण मला त्या खूप आवडतात म्हणून मी त्याला येऊन. तुम्ही नंतर देखू शकतास मोगरा बी शेतस, झेडानं झाड शे है ना. इथलं म्हणजे मला झाडाचं खूप आवडशे. देखा मंडळी, मी आता या टमाटा कापीस टाकी दिलेत. आणि तुम्हाला तिखं कितलं आवडस त्या हिशोबातून या मिरच्या पण टाकी देवा ना. मी मना शोधतो, मला पोरं असं तिखं खातच नाही म्हणून मी 4 मिरच्या टाकतो. आणि त्यामध्ये एकदम तिखट मिरच्या असे दिस म्हणून 4 मिरच्या टाकतात. हां, नंतर यामा मस्तपैकी 1.5 चम्मच मीठ टाकान असे, 1.5 चम्मच मीठ. त्यानंतर यामा मी शिजवताना मीठ आणि हळद टाकी देस, ज्याने करीस नाही डाळ मस्त शिजी दास. आणि म्हणतंच की शिजवताना जरा आपण मीठ टाकं तर आपले ॲसिडिटी वगैरे काही होत नाही, म्हणून मी डाळ असू दे असं काही शिजाळं असतं मी त्या शिजाळ्यांसोबतच डाळ टाकी देस, मीठ टाकी देस. आते नंतर आई सगळं मस्त एकजीव करीस नाही. नंतर याला असं कुकरनं झाकण लाई लेवाना आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत असं फुल गॅसवर कुकर ठेवी देवाना. आणि फुल गॅसवर असं ठेवाना. 3 शिट्ट्या होईनात की नंतर आपण या कुकरने गॅस बंद करी देवाना. एका मंडळी आता आपली ही डाळ शिजी जायची मस्तपैकी. आता हिला आपण मस्तपैकी ग्राइंडर मशीनवर काय करसोत, बारीक कट टाकसोत. हाय देखा मंडळी, आपली आता मस्तपैकी हाय डाळ शिजायचे. इले आपण आता मस्तपैकी ग्राइंडर मशीनवर मस्त बारीक करलूत. मग नंतर तिला फोडणी देऊत. ग्राइंडर मशीनवर आपण मस्त बारीक करली त्याला डाळले. त्यानंतर आपण मस्त त्याला फोडणी पण गॅस चालू करलीत आणि मस्तपैकी फोडणीला वरण ठेलशे. आता तेव्हा तुम्हाला जितलं पाणी लागेल त्याप्रमाणे तुम्ही तेव्हा काय करणे, पाणी ॲड करण्याचे. मी या डाळीमा 2 ग्लास पाणी टाकायचे. आता मी एक साईडले वरण गरम करायला ठेवशे है ना. जोपर्यंत हे उकाळस तोपर्यंत आपण काय करलोत, गव्हाचं पीठ भिंदिलोत. त्या पीठमा आपण टाकसूत ओवा, चोईल येईल शेतच मस्तपैकी, ती हिंग. त्यानंतर थोडंसं आपण हळद बी टाकतो त्यामा, हळद. नंतर धना पावडर आणि नंतर शेवटेस चवीनुसार
चवीनुसार मीठ. नंतर पाणी टाकलीच नाही, असं मस्त पीठ बांधी लेवानं. जितलं तुम्हाला पाणी लागेल त्या हिशोबातून पाणी लेवानं आणि मस्त कडक पुरीच नगत पीठ कसं भिजतंच आपण त्याप्रमाणे थोडंसं कडक भिंजानं, म्हणजे चिकल्या मस्त येतच आपल्या. आता आपलं मस्त पीठ भिंजायला जायचे. आता याला आपण काय करतो, थोड्या टाईमसाठी 10 मिनिटांसाठी मस्त असं झाकीस एक साईडला ठेवू. तोपर्यंत आपलं हे वरण लई छान उकळा येईल. त्याला आपण आता काय करतो, फोडणी देसू. आता आपण गॅस चालू करीस. मस्तपैकी छोटेसे मनी स्पेशल तडका देवाने एक छोटीशी पातेली आहे. तेव्हा मी आता थोडंसं तेल टाकसो. तेल चांगलं कडकडीत गरम होईना की मग आपण तेव्हा कढीपत्ता टाकसो. पण मस्त कढीपत्ता टाकून ते तडतड तडतड उडसते, असं तडतड उडसते. मला तर खूप आवडतं, त्यांना आवाज खूप आवडस मला. नंतर आपण जेव्हा मस्त जिरं राई आणि मस्त फोडणी देतो. यामा पण आपण मस्तपैकी धना पावडर, गरम मसाला, थोडंसं तिखट हे सांग होय ना. मला आंबट गोड आवडस. आमना घरमा सगळं असले, दाखलला असतो तर मोठ्याला असले सगळं असले आंबट गोड वरण आवडत. तर मी यामा 3 चम्मच साखर टाकसो आणि मस्तपैकी अर्धा लिंबू असापैकी असं निपाय दिसत मस्तपैकी. असं मिक्स करी देवानं छान आणि परत त्याला चांगलं उकळी येऊ देवानं. मस्तपैकी उकळी घ्या का मग त्या मग पाटोळ्या करी टाकायला. त्यानं असं मस्त काप करी लेवानं. तुला जिथं टाकलं मोठं लागते तसं छान काप करा ना. चाकोरी असं कापी देवानं. मस्त शंकरपाळीसना आकार नागत कापाना त्यातले असं कापाई घ्या की नंतर मग डायरेक्ट ताट धरा ना. असं ताट धरा ना, गॅस फुल करा ना आणि या मासा एक 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 काढत बसाल नाही. आपला टाईम वाया घाला नाही, आपला टाईम भरपूरच महत्त्वाचा असे. म्हणून काय करा ना, या प्रकारे करल्या ताट धरा ना कुकरवर आणि असं टाकी देवा. काय नाही मस्त शिजतच. कोणले काय वाटत होईल की बरं आपण हा घाण पहिले टाका तर या जास्त शिजतील, तो दुसरा घाण नंतर टाका तो कमी शिजेल, कच्चा राहिलं ते. असं काहीच होत नाही. येणार तुम्हाला टाईमनं पण बचत होस आणि लवकर स्वयंपाक झटपट असं मस्तपैकी चिकल्या बनीचे तयार होतातच. ते आपण अशाच प्रकारे आता हवं गोळ्या द्यायचे तर बी त्याच प्रकारे लाटे ठेवायला. मस्त लाटा घ्यात का, जास्त बारीक नाही जास्त जाड नाही, मीडियम ठेवा ना. जास्त मोठ्या गोळ्याने घ्यावा. जास्त मोठ्या गोळ्याने जात मग आपलं ताटणं बाहेर जास्त मग कापायला आपलं जमत नाही. म्हणून छोट्याच गोळ्या लेवानं आणि त्यानं मग ह्या प्रकारे आणखी परत काप करी लेवानं. काप असं कराय घ्या. शंकरपाळ्यानं आकारनं जेवढा तुम्ही दाखवला मोठाला लागतील तेवढा आकारनं तुम्ही कापा ना आणि परत ताट लेवानं कुकरनं जरा लई जावं ना आणि ह्याप्रमाणे चाकू असं मधमध टाका ना. आपोआप पाटोळ्या खाली पडते. या ज्या चिकल्या आहेत ना त्या आपोआप खाली पडते आणि काहीच व्हावं नाही. मस्त चिकल्या पाण्याची तयार होतील आपल्या हां ना. का किंवा म्हणतात ना की काय झाले गाठळे जातील किंवा एक दुसऱ्याला चिटकी जातील, तसं काहीच होत नाही. असं मोकळ्या येतील. तुम्ही मी देखाडसूच नंतर शिजल्यावर देखाडसू की कसं मस्त मोकळ्या येईल. त्या एक एक पाटोळ्या अशा मोकळ्या होईल शेतच. अशा प्रकारे आपण नंतर काय करा ना, असं हलाल देवाना देखल्या तुम्ही आते बी देखू शकतोस की देखा इथलं मी एकवर एक टाकेल तरी बी देखा कितला मस्त एक एक अशा मोकळ्या होईल. हा देखला एक एक मोकळ्या व्हायच्या असं. आता त्याचप्रमाणे हा दुसरा गोळा आपण लिसूत त्याला लाटी लिसूत. आता मस्त एक अशी डिश लेवाने तेव्हा हे गरम गरम ह्याचे चिकल्या शेतस जे आता एकदम रेडी होई झाले खावाले.
गरम गरम चिकले मग टाका ना आपल्या आयराणी भाषाમાં सांगा ना म्हणाना म्हणजे होय ना की असं मस्तपैकी डिशમાં टाकी देवानं गरम गरम आणि त्याમાં असं हे तूप चोरी देवानं ज्याला तूप आवडस होईल त्याने तूप टाका ना ज्याला नाही आवडस त्याने नाही बी तरी चालेल ज्याला जसं आवडेल तसं. त्यानंतर आपल्या आयनाने लोकेसनी लोणचं नाही खातं तर मग काय काम ना. हां लोणचं तर आपल्या आयराने काय शे वयक शे लोणचं तर खाणंच पडेल. आणि नंतर असं मस्तपैकी मिक्स करा ना आणि नंतर गरम गरम खावा ना. राम राम मंडळी.